Hello everyone. In this video we will learn how to use log table to do the multiplication, division, powers, square roots, cube roots and so on. Okay. लॉग टेबलचा यूज मल्टिप्लिकेशनसाठी कसा करायचा, डिव्हिजनसाठी कसा करायचा, पॉवरसाठी कसा करायचा ते आता आपण बघणार आहोत. ओके. सो लेट अस स्टार्ट. काय काय करायचं बघा. समजा एक मल्टिप्लिकेशनचं आपण ॲप्लिकेशन करू. ॲप्लिकेशन ऑफ लॉग टेबल्स टू मल्टिप्लिकेशन. समजा आम्हाला एक मल्टिप्लिकेशन कॅरी आउट करायचे. काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन करायला? चेक करा. समजा एक नंबर आहे 123.4 इंटू 6.78. या दोन नंबरची काय करायची आम्हाला? मल्टिप्लिकेशन करायची. ठीक आहे. ऑलवेज काय करायचं बघा. ऑलवेज मल्टिप्लिकेशन करताना पहिली स्टेप आहे अरेंज द डेसिमल पॉइंट आफ्टर फर्स्ट डिजिट. फर्स्ट नॉन झिरो डिजिट. काय करायचं? अरेंज डेसिमल पॉइंट आफ्टर फर्स्ट नॉन झिरो डिजिट. ठीक आहे, करूयात. अरेंज डेसिमल पॉइंट आफ्टर फर्स्ट नॉन झिरो डिजिट. आफ्टर फर्स्ट नॉन झिरो डिजिट. हे पहिलं काम. काय आलं आन्सर? y इज इक्वल टू डेसिमल पॉइंट फर्स्ट नॉन झिरो डिजिट नंतर अरेंज करा. पॉइंट मुव्हिंग लेफ्ट 3 वेळा लेफ्टला करावं लागेल ना. 1 2 नाही 2 वेळा करावं लागेल. सो 1.234 पॉइंट मुव्हिंग लेफ्ट +1 2 वेळा लेफ्टला झाला +2 इंटू इथं ऑलरेडी अरेंज्ड आहे. ठीक आहे, वेल अँड गुड. बर, आता काय करायचं सांगतो. आता ही जी काही 10ची पॉवर आहे ती सेपरेट लिहायची आणि हे नंबर्स सेपरेट लिहायचे. 1.234 इंटू 6.78 इंटू 10⁻². आता काय करायचं? हे दोन नंबर जे आहेत त्याचाच फक्त विचार करायचा, तेवढ्याच फक्त लॉग कॅल्क्युलेशन करायचं. याला इक्वेशन 1 म्हणा. आता हे जे काय दोन नंबर आहेत काय आहेत? 1.234 इंटू 6.78 या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन करायची इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ असं म्हणायचं. काय म्हणायचं? अँटी लॉग ऑफ तेच दोन नंबर्स. लॉग अँटी लॉग एकमेकांना कॅन्सल होतात, म्हणजे मी असं लिहू शकतो अँटी लॉग ऑफ हेच दोन नंबर काय आहेत? 1.234 इंटू 6.78. आता आपल्याला लॉग चेक करायचा आहे या मल्टिप्लिकेशनचा. सो रूल यूज करायचा लॉग mn. लॉग mn काय असतो? लॉग m प्लस लॉग n. म्हणजे हे पुढं कसं एक्सपांड होईल? अँटी लॉग ऑफ ब्रॅकेट बघा, लॉग ऑफ 1.234 प्लस log of 6.78. log mn is equal to log m plus log n. That's it. आता या दोन नंबरची लॉग बघायचे. लॉग ऑफ 1.234 आणि लॉग ऑफ 6.78 हे आपल्याला चेक करायचे. ओके, कसे चेक करायचे? आपल्याला लॉग ऑफ 1.234 आणि लॉग ऑफ 6.78 चेक कसं करायचं बघा. डॉटच्या आधी किती डिजिट्स आहेत, कुठला डिजिट आहे बघायचं नाही, किती डिजिट्स आहेत. एक डिजिट आहे, त्यातनं एक सबट्रॅक्ट करायचं. किती डिजिट्स आहेत बघायचं. डॉटच्या आधी किती डिजिट्स आहेत त्यातनं एक सबट्रॅक्ट करायचा. बघा, या नंबरचा लॉग बघायचा आहे. मी काय शिकवतोय आता? लॉग ऑफ 1.234 चेक करायचं. कसं चेक करायचं? डॉटच्या आधी किती डिजिट्स आहेत? एकच डिजिट आहे. आता इथं बघा, इथं सुद्धा डॉटच्या आधी एकच डिजिट आहे. 6 डिजिट आहेत. नाही, 6 हा एक नंबर आहे. आम्हाला किती डिजिट्स आहेत काउंट चेक करायचं आहे. ऍक्च्युअली कुठला डिजिट आहे चेक करायचं नाही. डॉटच्या आधी किती डिजिट्स आहेत? एकच आहे. इथं पण एकच आहे. ठीक आहे, त्यातनं एक सबट्रॅक्ट करा. डॉटच्या आधी एक डिजिट आहे, एक सबट्रॅक्ट केला 0. बरोबर. त्यानंतर एक डॉट आपण द्यायचा. आता काय करायचं? आता फर्स्ट 4 डिजिट्स बघायचे. काय फर्स्ट 4 डिजिट्स? पहिले 4 डिजिट्स. डॉट नंतरचे 4 नाही बघायचे, सलग 4 बघायचे. हा आहे फर्स्ट नॉन झिरो डिजिट. तिथनं पुढे 4 डिजिट्स बघायचे. त्या 4 डिजिट्सना ग्रुप करायचं. पहिल्या 2 डिजिटचा एक ग्रुप, त्यानंतर हा एकटा आणि त्यानंतर हा एकटा. सो 1 2 चा 3 चा 4 लॉग टेबल मध्ये जायचं. 12 चा 3 चा 4 चेक करायचा. काय चेक करायचा? 12 चा 3 चा 4 चेक करायचा. लॉग टेबल मध्ये जायचं. 12 चा 3 चा 4 चेक करायचा. जे काय आन्सर येईल ते इथे लिहून टाकायचं, म्हणजे लॉग बघितला. सो काय काय केलं आपण? ज्या नंबरचा लॉग बघायचा आहे त्याच्या डेसिमल पॉइंटच्या आधी किती डिजिट्स आहेत, किती डिजिट्स आहेत
किती आहेत 1 आहे, एकच डिजिट आहे. त्यातनं एक सबट्रॅक्ट करायचा, इथे लिहायचा. त्यानंतर काय करायचं, पहिले 4 डिजिट्स बघायचे. डॉट कुठे आहे आता बघायची गरज नाही, त्याचा विचार झालाय. डॉट इथं होता, डॉटच्या आधी किती डिजिट्स होते, एकच डिजिट होता, त्यातनं एक सबट्रॅक्ट केला, 0 आलं. 0 नंतर आपण एक डॉट दिला. आता आपल्याला काय करायचं, लॉग बघायचं आहे. मग कशाचा लॉग बघणार, पहिले 4 डिजिट्स, डॉट नंतरचे 4 नाही, पहिले 4 डिजिट्स किती आहेत ते, कोण कोण आहेत ते, 1 2 3 आणि 4. पहिल्या दोघांचा ग्रुप करा, 1 2 म्हणजे 12. लॉग टेबलमध्ये जायचं, 12 चा 3 चा 4 चेक करायचा. लॉग टेबलमध्ये जायचं आणि काय चेक करायचं, 12 चा 3 चा 4 चेक करायचा. सो हा झाला लॉग टेबल. लॉग टेबलमध्ये हे अँटी लॉग लिहिलं आहे. ओके, इथं हे बघायचं लॉग टेबल. हां, इथे लॉग लिहिलं आहे का, त्याच्यामध्ये तुम्हाला इथं काही कॉलम्स दिसतील. सो मी पहिल्यांदा काय करतो, हे सगळं रब करतो. 12 चा 3 चा 4 बघायचा आहे ना, 12 चा 3 चा 4 बघायचा आहे. पहिल्यांदा 12 कुठे आहे बघा, 12 इथं आहे, 3 इथं आहे. 12 चा 3 मिळाला आणि मीन डिफरन्स मध्ये 4. बरं, तुम्हाला लॉग टेबलमध्ये हे हे 12 चा 3, 12 चा 7, 12 चा 8 हे शोधणं सोपं होण्यासाठी तुम्हाला त्यांनी काही डार्क लाईन्स दिलेत. 0 नंतर एक डार्क लाईन आहे, 3 नंतर डार्क लाईन आहे, 6 नंतर डार्क लाईन आहे, 9 नंतर डार्क लाईन आहे. परत मीन डिफरन्स असं काहीतरी लिहिलंय. त्या मीन डिफरन्स 0 पासून चालू होत नाही बघा. मीन डिफरन्स 1 2 3 4 5 6 7 8 9. पण ही जी व्हॅल्यू आहे ती मात्र 0 पासून चालू होते, 0 to 9. आपल्याला काय चेक करायचं आहे, आपल्याला 12 चा 3 चा 4 बरोबर ना, 12 चा 3 चा 4 चेक करायचा आहे. 12 चा 3 चा 4 चेक करायचा आहे. मग 12 चा 3 चा 4 कसा चेक करणार, हा 12 त्याचा 3 इथं आला का, आणि मीन डिफरन्स मध्ये 4 किती आहे तो, 14. 12 चा 3 चा 4 किती आला, 0899 आणि हा 14 ऍड करायचे. 12 चा 3 किती आला, 0899 आणि 12 चा 3 चा 4 किती आला, 12 चा 3 चा 4 किती आला, 14. सो 12 चा 3 आणि 12 चा 3 चा 4 14. हे दोन नंबर काय करायचे, ऍड करून टाकायचे. हा वाला नंबर आणि हा वाला नंबर हे दोन्ही काय करून टाकायचे, ऍड करून टाकायचे. सो आन्सर काय आलं बघा, असं आलं का, 0899 0899 सॉरी 0899 0899 0899 त्याच्यामध्ये 14 ऍड करायचं आहे. 14 ऍड केलं किती झालं, 9 + 4 13, कॅरी 1, 1 + 1 2, 2 + 9 किती झालं 11, कॅरी 1, 8 + 1 किती झालं 9. आन्सर काय आलं 0913. जे काय आन्सर आलं ते काय करून टाकायचं, इथे लिहून टाकायचं 0913 बरोबर. सो या नंबरचा लॉग कसा चेक केला, डॉटच्या आधी किती डिजिट्स आहेत बघितले, एकच डिजिट होतं, त्यातनं 1 सबट्रॅक्ट केला, 0 लिहिलं, डॉट दिला. आता पहिले 4 डिजिट बघितले, 12 चा 3 चा 4 लॉग टेबलमध्ये बघितला. मीन डिफरन्स जो काय आला तो ऍड करायचा ना, हा मीन डिफरन्स जो काय आला तो ऍड केला. इथं 12 चा 3 एक नंबर मिळाला, 12 चा 3 एक नंबर मिळाला, 12 चा 3 चा 4 मीन डिफरन्स मध्ये 4 तो किती आहे, परत 14. सो हे दोन नंबर ऍड होतील, कुठले कुठले, 0899 आणि 14 हे दोन नंबर ऍड होतील. त्याचा आन्सर आलं 0913. ते इथे लिहून टाकायचं. बर, म्हणजे हा लॉग कॅल्क्युलेट झाला, किती आला त्याचा आन्सर 0.0913 आलं. प्लस लॉग ऑफ 6.78 बघायचं आहे. आता लॉग ऑफ 6.78 कसा बघूयात, लॉग ऑफ 6.78 कसा बघूयात बघा. डॉटच्या आधी किती डिजिट्स आहेत, एकच डिजिट आहेत, 6 म्हणू नका, डॉटच्या आधी असणारा डिजिट हा 6 आहे, पण किती डिजिट्स आहेत काउंट एकच आहे, त्यातनं एक सबट्रॅक्ट करा, किती आलं 0 पॉईंट. त्यानंतर पहिले 4 डिजिट बघा, डॉट नंतरचे 4 नाही, पहिले 4 6 7 8. आता इथे डिजिटच नाहीये,
बरोबर ना? 4 डिजिट नाहीच आहेत आपल्याकडे, 3च आहेत. ठीक आहे, चौथा 0 घ्या. नाही घेतला तरी चालेल, 0च आहे ना तो. घेऊ नका मग चौथा डिजिट. बरं, मग आपण असं म्हणूयात, काय म्हणूयात? चालेल ना, इथं डॉट इथे इथे 0 घेतला तर चालतो, काय अडचण नाही. 67चा 8चा 0 बघायचा. काय करायचा? 67चा 8चा 0. इथं ऍक्च्युली तो 0 त्यांनी दिलेला नाहीये, पण आपण ऍज्युम करायचा. मग 67चा 8चा 0 ऍज्युम करायचा. पुढचा डिजिट नाहीये, मग 67चा 8 बघा आणि त्याचा परत पुढे 0. 67 कुठे आहे बघा? सापडलं? 67चा 8. 67चा 8. बरं, इथं बघा की नंबर 0 1 2 3 4 5 6 7 8 9. 0 नंतर डार्क लाईन आहे, 3 नंतर डार्क लाईन आहे, 6 नंतर डार्क लाईन आहे, 9 नंतर डार्क लाईन आहे. सो 67चा 8 कसा काढला असता? हा 67चा 0 1 2 3 4 5 6. 6 नंतर डार्क लाईन 7 आणि हा 8. सो 67चा 8 झाला. आपल्याला काय पाहिजे आहे? 67चा 8चा 0. मेन डिफरन्स मध्ये 0 असतच नाही, मग 0 लिहायची गरजच नाही. झालं. म्हणजे मेन डिफरन्स काय आता ऍड किंवा सबट्रॅक्ट करत बसायची गरज नाहीये, कारण मेन डिफरन्स मध्ये इथं 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 0 डिजिट आहे ना. 0 वाला कॉलम असतच नाही मेन डिफरन्स मध्ये. सो 67चा 8 बघा, दॅट्स इट. 67चा 8 किती आला? 83 12 आला. काय आला? 83 12. ते तो या डॉट नंतर या 0 नंतर लिहून टाका. काय काय केलं आपण? लॉग ऑफ 6.78 कसा बघितला? डॉटच्या आधी किती डिजिट्स आहेत? एकच आहे. एक सबट्रॅक्ट करा, 0. डॉट दिला. आता पहिले 4 डिजिट बघा, डॉट नंतरचे 4 नाही, पहिले 4 डिजिट बघा. 67चा 8चा 0. पहिले 4 डिजिट मध्ये ग्रुपिंग करायचं आहे. ग्रुपिंग कसं असतं? पहिले 2 डिजिट, मग तिसरा डिजिट, मग चौथा डिजिट. पहिले 2 डिजिट कोण? 67. त्यानंतर 8. पुढे आहे का? नाही. मग 67चा 8 बघा, काय आन्सर आलं? ते ॲज इट इज ह्या डॉट नंतर लिहून टाका. ओके, सो आन्सर काय आलं? 0.8312 असं आलं. आता पुढे काय करणार? आता या दोन नंबरची ऍडिशन करणार आणि आलेल्या आन्सरचा अँटीलॉग बघणार, म्हणजे मला या मल्टिप्लिकेशनचा आन्सर मिळेल. पुढे काय आलं बघा मग? अँटीलॉग ऑफ 0.0913 प्लस 8312. 3 + 2 किती झालं? 5. व्यवस्थित ऍडिशन करा. 1 + 1 किती झालं? 2. 9 + 3 किती झालं? 12. कॅरी 1. त्यानंतर 0 + 8 किती झालं? 8. 8 + ती कॅरी 1 किती झालं? 9. पुढे 0 + 0 किती झालं? 0. सो आन्सर आलं. हे आन्सर आलं 0.9225. आता याचा काय करायचं आहे? अँटीलॉग बघायचं आहे. काय करायचं आहे? अँटीलॉग. अँटीलॉग बघताना काय करायचं? डॉट नंतरचे 4 डिजिट बघायचे. अँटीलॉग बघताना काय करायचं? डॉट नंतरचे 4 डिजिट बघायचे. ओके, डॉट नंतरचे 4 डिजिट. सो डॉट नंतरचे 4 डिजिट कुठले कुठले? 9225. म्हणजे 92चा 2चा 5 चेक करायचा. ऍक्च्युली 92चा नाही, 0.92चा 2चा 5. 0.92चा 2चा 5. सो अँटीलॉग या नंबरचा कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला. अँटीलॉग ऑफ 0.9225. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? अँटीलॉग ऑफ 0.9225 म्हणजे 0.92चा 2चा 5 चेक करायचा आहे. करा. अँटीलॉग टेबलमध्ये जावं. इथं काय लिहिलंय? लोगॅरिथम लिहिलंय. जावं लागेल अँटी लोगॅरिथम मध्ये. आता हे सगळं आपण रब करूया. अँटीलॉग सगळे पॉईंट मध्ये आहेत बघा, आहेत का? 0.00 0.01. काय करायचं आहे मला? अँटीलॉग ऑफ 0.92चा 2चा 5. 0.92 0.92 इथं मिळाला 0.92 त्याचा 2. या डार्क लाईन वरनं पण करता आला असतं, किंवा 0.92चा हा 0 1 आणि हा 2 झाला. 0.92चा 2 झाला, किती झाला? 8356. 0.92चा 2 झाला. 0.92चा 2 किती आलाय? तो किती आलाय? नाही, सेपरेट लिहूयात. 0.92चा 2 किती आलाय?
8356 काय आलाय 8356 0.92 चा 2 चा 5 पण बघायचा आहे ना. मीन डिफरन्स मध्ये 5 चेक करा. मीन डिफरन्स कुठून चालू होतो 1 पासून. याच लाईन मध्ये या 1 2 3 4 5 मीन डिफरन्स किती आला 10 आला. मीन डिफरन्स किती आला 10 आला. हे ऍड करायचे दोन नंबर्स. हे दोन नंबर्स काय करायचे हा 8356 आणि 10 ऍड करायचे. काय बघितलं आपण 0.92 चा 2 चा 5 बघितला. मग 0.92 चा 2 किती आला 8356 त्याचा 5 किती आला 10. हे जे काय दोन नंबर आले 8356 आणि 10 ऍड करायचे. 8356 आणि 10 ऍड करायचे. किती झाले 6 6 3 8. जे काय आन्सर आलं ते लिहून टाकायचं. डॉट नंतरचे 4 डिजिट बघायचे. जे काय आन्सर आलं ते लिहून टाकायचं 8366. रूल असं सांगतोय की जे काय आन्सर आलं त्यातल्या फर्स्ट डिजिट नंतर डॉट द्यायचा. जे काय आन्सर इथं आलं त्याच्या फर्स्ट डिजिट नंतर डॉट द्यायचा. दिला इंटू म्हणायचं. आता ह्या डॉटच्या आधी काय काय लिहिले बघायचं. जे काय लिहिले 1 असेल 2 असेल 3 असेल -1 -2 -3 जे काय असेल ते 10 करून टाकायचं. काय होतं इथं 0 होतं मग 10 करून टाकलं. सो आन्सर काय आलं 8.366. एनिथिंग रेस टू 0 इज इक्वल टू 1. 10 लिहायची गरज नाही. सो हे आन्सर कशा झालं अँटीलॉग ऑफ 0925 चा आन्सर आलं. ओके अँटीलॉग ऑफ 0925 चा आन्सर आलं 8.366. सो क्वेश्चन मध्ये गेलो मी माग याचा आन्सर मिळाला अँटीलॉग ऑफ 9225. अँटीलॉग ऑफ 9225 काढलं ना अँटीलॉग ऑफ 9225 सॉरी अँटीलॉग ऑफ 0.9225 किती आलं 8.366. सो इथे लिहिलं आपण 8.366 जे आलं ते आलं आन्सर. सो या दोघांची मल्टिप्लिकेशन ही आली. दॅट्स इट. अँटीलॉग ऑफ लॉग ऑफ केलं आपण आणि आन्सर काढलं. समजलं हे आन्सर मिळालं म्हणजे या दोन नंबरच्या मल्टिप्लिकेशनचं आन्सर मिळालं. ते किती आहे 8.366. सो फायनल कॅल्क्युलेशन कसं होणार तुमचं दिस नंबर y इज इक्वल टू ऍक्च्युअली ही मल्टिप्लिकेशन करायची आहे ना. पण ती मल्टिप्लिकेशन करताना आपण काय केलं डेसिमल पॉईंट आफ्टर फर्स्ट डिजिट अरेंज केला. लॉग बघितले एंटीलॉग बघितले एवढी मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा कॅरी आउट केली. ती किती आली 8.366 आली. हा 10⁻² आहेच. तो घेतलाच नव्हता कॅल्क्युलेशन मध्ये. तो आपण घेतलाच नव्हता ना कॅल्क्युलेशन मध्ये. बर आता असंच आणखीन एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूयात मल्टिप्लिकेशन साठी. बघा आता परत एकदा मल्टिप्लिकेशन साठी आपल्याला काय काय करावं लागतं. बघा अजून एक क्वेश्चन घेऊयात. मल्टिप्लिकेशन करायचे समजा मला 0.008 इंटू 723.7 723.77 याची मल्टिप्लिकेशन मला करायची. काय रूल ठरलाय आपल्याला मल्टिप्लिकेशन करताना पहिला पॉईंट काय सांगतो अरेंज द डेसिमल पॉईंट आफ्टर फर्स्ट नॉन झिरो डिजिट. पहिली स्टेप पहिल्या नॉन झिरो डिजिट नंतर डेसिमल पॉईंट अरेंज करा 1 2 3 म्हणजे हे किती झालं 8 पॉईंट पुढे काय नाहीच आहे ना 8च्या 0000 इंटू काय 10⁻³ 8 इंटू 10⁻³ झालं ना ते. पहिल्या नॉन झिरो डिजिट नंतर डेसिमल पॉईंट अरेंज केला. इथं पण काय करा पहिल्या नॉन झिरो डिजिट नंतर डेसिमल पॉईंट अरेंज करा 7.2377 इंटू इथे चुकून इक्वल टू पडलं इंटू पाहिजे होतं. सो पहिला नंबर अरेंज केला दुसरा नंबर जो आहे तो पण अरेंज केला. इथे काय होणार आहे पॉईंट मुव्हिंग लेफ्ट +1 2 वेळा लेफ्टला गेला +2 बरोबर. आता नंबर सेपरेट करा 10च्या पॉवर सेपरेट करा. हे 8 आहे 8.000 इंटू 8 मल्टिप्लाय करणं सोपं आहे ना डायरेक्टली 8 पण मल्टिप्लाय करू शकतो. मग नंबर बदलूया का 81 करूया 0.0081 करूया म्हणजे काय होईल कॅल्क्युलेशन करायला काहीतरी मिनिंग राहील ना.
81 करूया. डॉट 8 नंतर अरेंज केला. डॉट कुठे अरेंज केला? 8 नंतर अरेंज केला. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला 10 ची पॉवर 10⁻³ करावी लागेल. इथं 10 ची पॉवर 2 करावी लागेल. बरं, पहिल्या डिजिट नंतर डॉट अरेंज करून घेतला. 10 च्या पॉवर काय? -3 + 2. -3 + 2 मिळून इफेक्टिव्हली किती झालं? -1. बरोबर. आता 10 च्या पॉवरचा विचार करायचा नाही. आता फक्त या दोन नंबरच्या मल्टिप्लिकेशनचा विचार करूया. याला इक्वेशन 1 म्हणूया. आता हे दोन नंबर मल्टिप्लाय करायचे आहेत. कुठले? 8.1 × 7.2377. या दोघांची मल्टिप्लिकेशन कशी करायची? अँटी लॉग ऑफ पहिला नंबर इंटू दुसरा नंबर लॉग mn. लॉग mn कसं करायचं? लॉग ऑफ m + लॉग ऑफ n. ब्रॅकेट टाकला. लॉग m प्लस लॉग n. लॉग m प्लस लॉग n. आता लॉग ऑफ 8.1 बघायचं आहे. डॉटच्या आधी किती घर आहेत? कुठला नंबर आहे ते नाही बघायचं, किती नंबर्स आहेत काउंट बघायचा. डॉटच्या आधी किती डिजिट्स आहेत? एकच आहे. त्यातून एक सबट्रॅक्ट करायचा 0 आणि पॉईंट देऊन टाकायचा. आता सिक्वेन्शियली 4 बघायचे. डॉट नंतरचे 4 डिजिट नाही बघायचे, सिक्वेन्शियली 4 डिजिट बघायचे. आता नंबरच 8.1 आहे. नंबरच काय आमचा 8.1 आहे. सिक्वेन्शियली 4 डिजिट काय असतील? 8 1 0 0. बरोबर. ग्रुपिंग कसं करायचं? पहिले 2 डिजिट, मग 1, मग 1. म्हणजे 81 चा 0 चा 0 चेक करायचा. काय चेक करायचा? 81 चा 0 चा 0 चेक करायचा. लॉग टेबलमध्ये जायचं, 81 चा 0 चा 0 चेक करायचा. लॉग टेबलमध्ये जाऊ आणि 81 चा 0 चा 0 चेक करूया. लॉग टेबल, अँटी लॉग नाही, लॉग चेक करायचं. आपल्याला काय बघायचं? अँटी लॉग बघायचं आहे की लॉग? सो लॉग मध्ये 81 चा 0 चा 0 चेक करा. 81 चा 0 हा असणार. मीन डिफरन्स 0 पासून चालू होतच नाही, म्हणजे तो 1 पासून चालू होतो. सो मीन डिफरन्सचा विचार करायची गरजच नाही आहे आता. सो आता फक्त 81 चा 0 बघा, दॅट्स इट. मीन डिफरन्स 1 2 3 4 5 6 7 8 9 असे असतात ना, 1 2 3. मीन डिफरन्स 1 2 3 4 5 6 7 8 9. सो मीन डिफरन्सला 0 पासून सुरूच केलं जात नाही, सो त्याचा विचार करायची गरज नाही. सो 81 चा 0 किती आला? 9085. 9085 लिहून टाका इथं, 9085. डॉटच्या आधी किती डिजिट्स आहेत बघायचे, त्यातनं एक सबट्रॅक्ट करायचा, त्यानंतर डॉट देऊन टाकायचा परत एकदा, आणि सिक्वेन्शियली 4 डिजिट कुठले आहेत बघायचे, लॉग बघायचा. प्लस डॉटच्या आधी किती डिजिट्स आहेत? 1. त्यातनं एक सबट्रॅक्ट करा 0. डॉटच्या आधी किती डिजिट्स आहेत? डिजिट कुठल्या बघायचं नाही, 7 - 1 करायचं नाही. किती डिजिट्स आहेत? एकच डिजिट आहे. ओके, मग काय करायचं? एकच डिजिट आहे ना, तर त्यातून एक सबट्रॅक्ट करा. आन्सर किती आलं? 0. डॉट देऊन टाकायचा. आता सिक्वेन्शियली 4 डिजिट बघायचे, डॉट नंतरचे 4 नाही, सिक्वेन्शियली 4. सो 72 चा 3 चा 7. मग हा 7 निग्लेक्ट करावा लागेल, करा. हा 7 निग्लेक्ट करावा लागतो तर करा, किंवा ह्या 7ला रिमूव्ह करून इथं 8 केलं तरी चालेल. या 7ला रिमूव्ह करून इथं 8 केलं तरी चालेल. ठीक आहे, मी निग्लेक्ट करतो. 72 चा 3 चा 7 बघायचा. लॉग टेबलमध्ये जायचं, 72 चा 3 चा 7 बघायचा. 72 चा हा 1, हा 2, हा 3. नाही, 1 2 3 कसं असेल? ते 0 पासून सुरू होतं ना, हे 0 पासून सुरू होतं. 72 चा काय चेक करायचंय आपल्याला? 72 चा 3 चा 7. 72 चा 3, 72 चा हा 0 असणार, हा 0 असणार, हा 1 असणार, हा 2 असणार, हा 3 असणार. 72 चा 3, कारण 3 नंतर डार्क लाईन ना. 72 चा 3 चा 5 बघायचा आहे. नाही, 72 चा 3 चा 7 बघायचा आहे. ठीक आहे,
72चा 3 तर मिळाला, त्याचा 7, तर 7 कसा असेल बघा, 1 2 3 4 5 6 हा 7 असेल. काय आला कॉमन डिफरन्स, मीन डिफरन्स काय आला, 4 आला. कॉमन डिफरन्स नाही, मीन डिफरन्स काय आला, 4 आला. ऍड करायचा तो कशामध्ये, 8591 मध्ये काय करायचा, ऍड करायचा. 8591 मध्ये 4 ऍड करा, किती झालं, 8595 लिहून टाकायचं इथं, 8595. पुढे काय होते बघूया, ही ॲडिशन कॅरी आउट करा आता. 5 + 5 किती झालं, 10, कॅरी 1. 8 + 9 किती झालं, 17. 17 + 1 किती झालं, 18, कॅरी 1. 0 + 5 किती झालं, 5. 5 + 1 किती झालं, 6, कॅरी काय आली का, 9. 9 + 8 किती झालं, 17. 17 + 0 17. हे 0 0 काय ऍड करायची गरज नाही. बरं, डॉट किती डिजिट नंतर, नाही किती डिजिटच्या आधी डॉट, 4 डिजिटच्या आधी डॉट, 1 2 3 4. आन्सर असा आलं. अँटीलॉग ऑफ धिस नंबर. आता कुठल्याही नंबरचा अँटीलॉग कसा बघायचा, अँटीलॉग ऑफ काय आलं, 1.7680. कॅल्क्युलेशन काय आलं हे, अँटीलॉग ऑफ 1.7680. लॉग तर सिक्वेन्शियली 4 डिजिटचा बघायचा असतो, पण अँटीलॉग मात्र डॉट नंतरच्या 4 डिजिटचा बघायचा. सो 76चा 8चा 0 बघायचा, 0.76चा 0.76चा 8चा 0 बघायचा. सो अँटीलॉग टेबल मध्ये जायचं, अँटीलॉग मध्ये आलो, 0.76 कुठे आहे बघा, 0.76 इथं आहे 0.76. त्याचा काय बघायचं आहे, 0.76चा 8 बघायचा आहे आणि त्याचा परत 0. 0.76चा 8 कसा असेल, हा 0, हा 3, 3 नंतर डार्क लाईन, हा 6, 6 नंतर डार्क लाईन, हा 7 आणि हा 8. हा काय झाला, 0.76चा 8 झाला. 0.76चा 8चा 0 बघायचा आहे. मीन डिफरन्स मध्ये 0 असतच नाही ना, 1 2 3 डार्क लाईन, 4 5 6 डार्क लाईन, 7 8 9 डार्क लाईन, 0 असतच नाही, मग बघू नका. मग 0.76चा 8 किती आला, 5861. लिहून टाका, 5861. आन्सर काय आलं, 5861. अँटीलॉग बघून झाला. अँटीलॉग कुणाचा बघायचा, डॉट नंतरच्या डिजिट, डॉट नंतरच्या 4 डिजिटचा अँटीलॉग बघायचा. जे काय आन्सर आलं त्यात पहिल्या डिजिट नंतर डॉट लिहून टाकायचा, पहिल्या डिजिट नंतर डॉट लिहून टाकायचा. इंटू काय करायचं, इंटू या डॉटच्या आधी जे काय लिहिलंय, 1 लिहिलं असेल तर 10⁻⁴, 5 लिहिलं असेल तर 10⁵5, 58 लिहिलं असेल तर 10⁻58. या डॉटच्या आधी जे काय लिहिलंय ते 10⁻² करून टाकायचं. म्हणजे आन्सर किती आलं याचं, याचं आन्सर आलं 10⁻1 ना. त्याचा विचार करून अल्टिमेट आन्सर काय आलं, अल्टिमेट आन्सर आलं 58. याचा विचार करा की या 10⁻1चा आन्सर काय आलं, 58.61 आलं. पण हे कशाचं कॅल्क्युलेशन आलं, या नंबरचं कॅल्क्युलेशन आलंय. एवढंच कॅल्क्युलेशन केलंय आता आपण, एवढंच केलंय. 8.1 इंटू 7.2377, 8.1 इंटू 7.2377 आन्सर आलं 58.61. सो फायनल कॅल्क्युलेशन काय झालं, जे दिलं होतं ऍक्च्युअली ह्याचं कॅल्क्युलेशन अजून नाही झालं, फक्त एवढ्याचं कॅल्क्युलेशन झालं, इंटू 10⁻⁻1 अजून आहेच. सो आता आपण काय करणार, या नंबरला परत रिप्लेस करणार कशानं, 58.61. सो 58.61 इंटू हे काय आहे, 10⁻⁻1, 10⁻⁻1 म्हणजे आन्सर किती आलं, 5.861. सो इन दिस वे यू कॅन परफॉर्म दी लॉग कॅल्क्युलेशन ऑफ मल्टिप्लिकेशन. लक्षात.